DS मॅथ्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. ज्यात आपण बघत आहोत इयत्ता 10वीचं अल्जेब्राचं पहिलं चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्यातला पहिला एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्या मार्क्स विद्यार्थ्यांना सहज मिळतात. तर यातली पहिली स्टेप आहे, जे दिलेले इक्वेशन आहे त्यांना नंबरिंग करून घेणार आहोत आपण. देअरफॉर सोल्युशन आपल्याला पहिले करायचं आहे नंबरिंग. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a प्लस 5b इज इक्वल टू 22. Call this as equation number 1 and this as equation number 2. पहिली स्टेप केली आपण, नंबरिंग करून घेतलं. दुसरी स्टेप, जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोएफिशिएंट बघा. इथे आहे 3 1, इथे आहे 5, इथे आहे 5. इथे b चे कोएफिशिएंट सेम आहे, त्यामुळे b ला कॅन्सल. b ची जी टर्म आहे ही टर्म कॅन्सल करणं खूप सोपं आहे. तर दोघांचे प्लस साइन कॅन्सल करण्यासाठी आपण करूया सबट्रॅक्शन. देअरफॉर consider equation 1 minus equation 2. इक्वेशन काय कन्सिडर करायचे? इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 तुम्हाला मायनस करायचे. लिहूया स्टेप. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. a प्लस 5b इज इक्वल टू 22. सबट्रॅक्शन करायचंय. साइन चेंज होणार. प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल. 3a मायनस a, 3a मायनस a, 2a. 5b मायनस 5b गेट कॅन्सल इज इक्वल टू 26 मायनस 22 4. 2a is equal to 4. Therefore, a is equal to 4 upon 2. Therefore, a is equal to 2 1 जा 2, 2 2 जा 4 किंवा बे एक बे, बे दोन्ही 4. a ची व्हॅल्यू आली 2. तर ही a ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळेल. Therefore, put a is equal to 2 in equation 2. a ची व्हॅल्यू 2 आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवूया. काय मिळेल? जिथे a दिसतो तिथे आपण लिहिणार आहोत 2. 2 a च्या ऐवजी 2 प्लस 5b प्लस 5b इज इक्वल टू 22. देअरफॉर 5b इज इक्वल टू, हे 2 तिकडे जाऊन मायनस होतील. 22 मायनस 2. देअरफॉर 5b इज इक्वल टू, 20 मधून 2 गेले 20. देअरफॉर 5b. Therefore, b is equal to 20 upon 5. b is equal to 5 1 5, 5 चौक 20. 5 1 जा 5, 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू 4. Therefore, solution is x, y that is equal to, x ची व्हॅल्यू आहे 2. Sorry, a comma b. Variables are a comma b. Value of a is 2 and value of b is 4. This is required solution. काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा समजून घ्या. तर या इक्वेशनला नंबरिंग करून घेतलं, त्यानंतर ऑब्झर्वेशन केलं. इथे 5b दोन्ही टर्म्स सेम कॅन्सल करण्यासाठी सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 3a मायनस a 2a मिळालं. 26 मधून 22 गेले 4 मिळाले. त्यावरून a ची व्हॅल्यू मिळाली 4 अपॉन 2. a इज इक्वल टू 2. आपण a ची व्हॅल्यू 2 इक्वेशन 2 मध्ये पुट केली. इक्वेशन 2 मध्ये जिथे a आहे तिथे a ची व्हॅल्यू 2 लिहिली. त्यामुळे आपल्याला मिळालं 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. 5b इज इक्वल टू 20. b इज इक्वल टू 20 अपॉन 5. b इज इक्वल टू 4. Therefore, solution is a, b, that is 2, 4.